नमस्कार फॅमिली, मी रीमा आणि माझ्या या जेवण विथ रीमा या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज घरामध्ये एक स्पेशल डिश बनवलेली आहे। ती कोणती आहे ती तुम्हाला पुढे व्हिडिओतनं दिसेल। तर बघा, मी स्वयंपाकाची कामं करते आणि पहाटे पहाटे मी कामावर आलेली आहे आणि आता इथे कामावर काय टिफिन बनवते ते तुम्हाला माझ्या व्हिडिओतनं दाखवणार आहे। कामावर एंट्री केली आणि सर्वात आधी भात बनवला, हा स्टीम राईस आहे। त्यानंतर आपलं महाराष्ट्रीयन स्टाईलचं वरण बनवलं, मस्त टोमॅटो लाल मिरचीची फोडणी दिली आहे, खूप सारी कोथिंबीर टाकली आहे आणि ही मिक्स डाळीचं हे वरण बनवलेलं आहे। तर ही तडकेवाली डाळ पण म्हणतात हिला आणि खूपच टेस्टी आणि हेल्दी असते, प्रोटीननी भरलेली असते ही डाळ। आणि त्यानंतर ही भाजी बनवलेली आहे, सिमला मिरचीची भाजी बनवली आहे बेसन पीठ टाकून। तर पीठ पेरलेली भाजी म्हणतात ह्याला आणि बेसन पीठ टाकलेलं आहे सिमला मिरचीच्या भाजीमध्ये। अशी मस्त क्रिस्पी क्रंची अशी ही सिमला मिरचीची भाजी केली आहे। लंच आपलं रेडी आहे। आता तुम्हाला दाखवते मी ब्रेकफास्टमध्ये काय बनवलं आहे। तर ब्रेकफास्टमध्ये हा व्हेजिटेबल उपमा बनवला आहे। ह्याच्यामध्ये कॉर्न टाकलेत, मटार टाकलेत, गाजर, कॅप्सिकम, बीन्स हे सगळं टाकून मस्त असा व्हेजिटेबल असा सॉफ्ट आणि असा मोकळा असा हा उपमा बनवलेला आहे। तर आता हा टिफिन आपलं सगळं जेवण रेडी आहे, लंच पण रेडी आहे, ब्रेकफास्ट पण रेडी आहे। पटापट टिफिन भरून घेऊया। तर सकाळची वेळ सगळ्यांची घाई गडबडीची असते। सर त्यांचं आवरून रेडी होऊन बाहेर हॉलमध्ये येईपर्यंत मला हा टिफिन बाहेर ठेवावा लागतो, रेडी करून ठेवावा लागतो। तर त्यामुळे ही सकाळच्या वेळेला माझी गडबड असते। तर पहिल्या टिफिनमध्ये बघा मी उपमा भरलेला आहे। आता हा जो दुसरा टिफिन आहे ह्याच्यामध्ये मी हा जो स्टीम राईस बनवला आहे, भात बनवला आहे, तो भात पॅक करत आहे। त्यानंतर मी जी डाळ आहे, वरण आहे, ते ह्या बॉटलमध्ये मी पॅक करणार आहे, जेणेकरून ते कसं आहे ना वरण की त्याच्यामध्ये गरम राहील। तर ती आहे ना थर्माससारखी बाटली आहे, त्याच्यामध्ये वरण आहे ना दुपारी जेवेपर्यंत गरम राहतं, म्हणून मी ती बॉटलमध्ये। तर ह्या टिफिनमध्ये तिसऱ्या टिफिनमध्ये मी भाजी भरली आहे। त्यानंतर हाच तो थर्मासची बॉटल आहे ज्याच्यामध्ये मी वरण भरत आहे। तर अशा प्रकारे मी ह्या बॉटलमध्ये डाळ भरली आणि डाळ पण भरताना थोडीशी बॉटलचं तोंड छोटं असल्यामुळे बाहेर आली, त्याला बॉटलला व्यवस्थित क्लीन करून घेतली। आणि त्यानंतर ह्या टिफिन बॅगमध्ये मी सगळे टिफिन पॅक केले। फ्रूटमध्ये तर आज मी केळंच देणार आहे। आणि बघा, तुम्ही मला खूप कमेंट करत होते ना, रीमा केळं काळं नाही पडत का? तर मी सरांना बोलली, सर आप केला कट करके बनाना कट करके क्यों लेके जाते हो? तर मग तेव्हा त्यांनी हा असं आणलेला आहे केळ्याचा टिफिन आणि ह्याच्यामध्येच मी सरांनासाठी हे फ्रूट पॅक करून देत असते। अशा प्रकारे आपलं टिफिन पॅक झालं। त्याच्यानंतर मी किचन वगैरे क्लीन करायला घेतलं। तर किचन क्लीन करण्यासाठी किचनच्या गॅसच्या शेगडीवर जेवढ्या कढया वगैरे होत्या, जे जेवण बनवलेलं होतं ते खाली उतरून घेतलं आणि सगळ्यात आधी गॅसची शेगडी पुसून घेतली। गॅसची शेगडी पुसून घेतल्याच्यानंतर पूर्ण किचन कट्टा क्लीन केला। तोडू तोपर्यंत दरवाजातच उभा होता, तो वाट बघत होता मला कधी खायला मिळतं आहे, मला जेवायला मिळेल का नाही। पण माझं हे रोजचं काम आहे। ही क्लिनिंग झाल्याच्यानंतर मी टोडूला ब्रेकफास्ट देत असते, कारण की कसं आहे ना अंडं बॉईल केलेलं असतं आणि ते गार व्हायला वेळ लागतो आणि गरम गरम दिलं ना की हा बघत नाही काही नाही आणि पॉटमध्ये जसं त्याच्या प्लेटमध्ये अंडं दिलं ना की पटकन खायला जातो आणि मग त्याच्या तोंडाला भाजू शकतं। त्यामुळे मी अंडं पूर्ण गार झाल्यावरच त्याला देते आणि पूर्ण क्रश करून देते, जेणेकरून जर गरम आतल्या बाजूनी पण कधी गरम असतं आणि मग जर गरम असेल, माझ्या हाताला गरम लागलं की मग मी त्याला थोड्या वेळाने देते। अशा प्रकारे माझं किचन वगैरे सगळं क्लीन झालेलं आहे। तर आजकाल काय झालं आहे, माझ्या व्हिडिओजला व्ह्यूज कमी यायला लागलेत आणि चॅनलचे सबस्क्रायबर पण वाढण्याऐवजी कमी व्हायला लागलेत। तर मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची आहे की प्लीज मला सपोर्ट करा। माझा पहिला पेमेंट येऊन गेल्याच्यानंतर 1 महिन्याचा गॅप झाला आहे, मला अजून दुसरा पेमेंट आला नाही आहे। तर माझ्या मैत्रिणीला सांगितलं तर माझी मैत्रीण म्हणते, बघितलं तुला नजर लागली, तू सगळ्यांना कोकलून सांगत होती ना माझा यूट्यूबचा पेमेंट आला। असं असतं, कोणाला सांगायचं नसतं, नजरेने पाषाण फुटतं, नजर लागून जाते। आता नजर लागली का काय लागली मला माहीत नाही, मी तर मन मोकळेपणाने सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगते। आणि त्यानंतर माझा गेल्या महिन्यात यूट्यूबचा पेमेंटच आलेला नाही आहे। दुसऱ्या कामावर पोचली, इकडे मी कर्ड राईस केला। तर मस्त लाल मिरची, कढीपत्ता, मोहरीची फोडणी दिली। ह्याच्यात कर्ड मला मॅडमनी कमी टाकायला सांगितलेलं, ते म्हटलेले की जेवताना आम्ही परत ह्याच्यात कर्ड ॲड करू, तर तू कर्ड कमी टाक।
त्यानंतर बघा, काल केलेले मेथीचे पराठे, आज केले पालकचे पराठे. तर हे पालकचे पराठे आहेत. पालकचे पराठे तुम्ही म्हणाल की हे असे का दिसत आहेत, तर ह्यांना ग्राइंड करून टाकलेली आवडत नाही. म्हणजे आपण पालकची प्युरी करून पराठे बनवतो तेव्हा ते पराठे हिरवेगार दिसतात ना. पण इकडे पालक धुवून बारीक चिरायची, त्याची प्रॉपर भाजी बनवायची. भाजी बनवताना त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ, ओवा, तीळ, जिरं आणि मीठ सगळं टाकायचं. त्यानंतर थोडंसं बेसन पीठ टाकायचं आणि ह्याची प्रॉपर भाजी बनवून घ्यायची. आणि त्यानंतर ही भाजी आपल्या गव्हाच्या पिठात टाकून ह्याचं पीठ मळून घ्यायचं. आणि असे हे पालकचे पराठे ह्यांच्याकडे म्हणजे ह्यांना आवडतात. आणि त्या घरामध्ये त्यांना ज्या पद्धतीचं जेवण आवडतं, जसं आवडतं तसं मी बनवते. इकडचं काम झालं आहे, आता मी चालली आहे तिसऱ्या कामावर. तिसऱ्या कामावर काय बनवलं आहे ते मी तुम्हाला नाही दाखवू शकत. तिसरं काम संपल्यानंतर मी घरी जाणार आहे. तर चला आपण जाऊया तिसऱ्या कामावर. ह्या 2 कामापासून तिसरं काम 2 ते 3 किलोमीटर लांब आहे. त्या कामावर मी तिसऱ्या कामावर आता जाणार आहे. तर आता जर ट्रॅफिक लागलं नाही तर मी लवकर कामावर पोचेल. अशा प्रकारे मी तिसऱ्या कामावर पोचली. तर हेच इकडेच आहे माझं तिसरं काम. तर माझा सांगण्याचा उद्देश तुम्हाला हेच होता. नजर लागते का नाही माहीत नाही, ही खरी गोष्ट आहे का नाही माहीत नाही, पण खरंच असं माझ्यासोबत झालेलं आहे. माझा यूट्यूबचा पेमेंट येऊन गेला, त्याच्यानंतरनं गेल्या महिन्यात मला यूट्यूबचा पेमेंट आलाच नाही. आणि आता ह्या महिन्यात पण येणार आहे का नाही माहीत नाही. कारण की कसं, यूट्यूबची पॉलिसी आहे, $100 झाल्याशिवाय यूट्यूबचा पेमेंट आपल्या खात्यामध्ये जमा होत नाही. आणि बघा ना, माझे वॉच टाईम पण कमी झाला आहे आणि मला माझे सबस्क्रायबर जसे वाढत होते नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तसे वाढत नाही आहेत. तर तुमच्या मला सपोर्टची खूप गरज आहे. तुम्ही जे माझे समजा 500 जरी माझे सबस्क्रायबर जे आहेत, 500 व्ह्यूज जे येत आहेत, त्यांनी जरी माझा व्हिडिओ तुम्ही 5-5 जणांना जरी शेअर केला तरी माझे व्ह्यूज वाढू शकतात. आणि त्या 5-5 जणांपैकी एकाने जरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर मला खूप मोठी मदत होऊ शकते. तर प्लीज माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आणि जर असं खरंच नजर-बिजरच्या जर काही प्रकार असेल ना, तर मग मला आता आहे ना सगळ्या गोष्टी सांगायला नाही पाहिजे. कधी आपल्या जवळचेच लोक आपल्यावर जळणारे असतात. घरी आली, धावत पळत आली आणि नेमकं आहे ना उशीरच होतो आहे मला आजकाल 2-3 दिवसापासून. पटकन मुलाला गरम 2 चपात्या करून दिल्या. बघू शकता बाजूला बाकीचं पीठ आहे तसंच ठेवलं आहे. त्याचा टिफिन पॅक केला. मेथीची भाजी आणि चपाती पटापट टिफिन पॅक केला. बघू शकता तुम्ही घड्याळामध्ये 11 वाजलेले आहेत आणि 11 वाजेपर्यंत मी टिफिन पॅक केलेला आहे. आणि त्यानंतरनं मस्त दुपारी जेवली. त्यानंतर थोडासा आराम केला. भांड्यांचा ढीग तसाच पडलेला आहे. भांडी वगैरे काही दुपारी घासलेली नाही आहेत. संध्याकाळी मी हे लाडू बनवायला घेतले. तुम्हाला जसं की मगाशी व्हिडिओत सांगितलेलं की संध्याकाळी स्पेशल डिश बनवली मी. तर लाडू काही स्पेशल डिश नाही आहे. स्पेशल डिश ती ह्यासाठी झाली की काल परवाच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तूप बनवलेलं बघितलंच असेल. तर तूप बनवलेलं, तर तुपाचा जो मावा खाली राहतो, आपण तूप गाळून घेतल्याच्यानंतर जो तुपाचा मावा उरतो, त्या मावा टाकून मी हे लाडू बनवणार आहे. तर त्यासाठी आहे ना, हा माव्याचं तसं बघायला गेलं तर अंदाजे वजन 1/2 किलोच्या आसपास होतं. तर मी त्याच्यामध्ये 1/2 किलो बेसन पीठ घेतलं आणि हे बेसन पीठ छान तुपामध्ये ना भाजून घेतलं. असं ब्राऊन रंग येईपर्यंत बेसन कच्चं नाही राहिलं पाहिजे, व्यवस्थित भाजायचं आहे. ते हलवून माझा हात दुखायला लागलेला. तर मुलगा मला बोलला, दे मम्मी मी तुला हेल्प करतो, मी हलवतो. पण त्याची ही हलवण्याची पद्धत बघितली आणि त्याला म्हटलं, बाबा तू राहू दे, मी हलवते. तू असं हलवत राहील असतं ते खाली कढईला बेसन लागून जाईल आणि सगळे लाडूचं हे पीठ आहे ते जळून जाईल. पण त्याने मला बोललं मदत करतो, ती पण काही छोटी गोष्ट नाही, ती पण मोठी गोष्ट आहे. पटापट सगळं भाजून घेतलं. त्यानंतर थोडा वेळ गार करायला ठेवलं. गार झाल्यावर त्याच्यामध्ये पिठी साखर टाकली आणि अशा प्रकारे लाडू वळायला घेतले. तर हे तुम्ही लाडू कधीतरी बनवून बघा. तुम्ही पण घरात तूप काढत असाल तर त्या तुपाची जी बेरी उरते, म्हणजे तो मावा खवा काय म्हणाल ते उरतं, त्याचे हे लाडू बेसन पीठ टाकून तुम्ही नक्की करून बघा. खूप टेस्टी लागतात. आणि ना तुम्ही एखादी मलाई बर्फी खाताय किंवा मलाई लाडू खाताय असं तुम्हाला वाटेल, एवढे टेस्टी असतात हे लाडू. तर बघू शकता. आणि वळायला पण सोपे असतात. आणि ना या लाडूला जास्त तूप काय बनवतेय? लाडू. कसले लाडू? अरे बेसन आहे आणि ते तूप काढलेलं बघ. हा, घरातनं का जे आपण घरात बनवलेलं ते तूप? हां,
पण हे तूप आपण आपल्या घरात नव्हतं बनवलं, कामावर मी तूप बनवलेलं ना. तर मग ते तूप बनवल्यावर ते तुपाची जी बेरी राहते बघ, मलाई राहते ना, मावा. हा मावा राहतो ना, माझा हात पण दिसू दे, मावा राहतो ना, मावा, हा त्याचे हे ते आणि बेसन पीठ टाकून हे लाडू बनवले. एकदम आहे ना, आपण मलाई बर्फी खातो किंवा मलाई लाडू खातो ना, तसे लागतात हे. तोंडात विरघळतात ना हे. हा, आणि आहे ना, ह्याला तूप पण कमी लागतं कारण त्या माव्याला ऑलरेडी थोडंसं तूप असतंच ना. हो. हा, मग त्यामुळे बघ किती पटापट झाले वळून. आणि एवढे लाडू बनवायला मला 100 ग्रॅम पण तूप नाही लागलं. मी काय केलं, हे वळायला सोपे असतात ना. हे बघ, एका हातात एक लाडू, मी एका टायमाला 2-2 लाडू वळले. बघ किती पटापट झाले. आणि मस्त बेसन भाजून घेतलं आणि मग बेसन भाजल्यानंतर त्यात थोडंसं तूप टाकलं आणि मग ते बेसन छान असं ब्राऊन रंग होईपर्यंत भाजायचं. आणि मग पण ही बेरी आहे ना जरा जळली होती कारण मी तूप बनवायला ठेवून आली आणि मुकेश भैयाला सांगितलं लक्ष द्या, त्याने काय लक्षच नाही दिलं. वर तूप आलं आणि खालची बेरी जळाली. मग आता ती जळलेली बेरी कशी फेकून थोडी द्यायची, ती थोडीशी कडवट पण छान लागते ना. म्हणजे जास्त जळली होती ती काढून टाकली आणि जी थोडी जळली होती ना, ती पण मी ह्याच्यात वापरली बघ. तर अशा प्रकारे मस्त मस्त असे लाडू बनवले. तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर असा हा दिवसाचा शेवट झाला गोड गोड लाडूंनी, आणि असा माझा कामातच गेला आजचा पण दिवस. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. चला मग उद्या भेटूया.